तर हॅलो गाईज, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. तर आजचा विषय असा आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं शेत किती आहे, कुठे आहे आणि शेतामध्ये काय काय लावलेलं आहे, पीक कोणतं घेतलेलं आहे आम्ही. आणि स्पेशल म्हणजे हे आमचे आंब्याचे झाड किती आहेत आणि कधी लावलेले आहे, संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे. संपूर्ण माहिती तर नाही आहे मला, पण मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कॅमेरा ओरडत आहे कारण मी आत्ता शेतामध्ये आलो आहे. तर Z+ सिक्युरिटीचं काम आमचा कॅमेरा करत आहे, हे बघू शकता तुम्ही. हे शेत आहे. ह्या पट्टीमध्ये आम्ही पूर्ण गव्हाचं पीक घेतलेलं आहे आणि ते पलीकडल्या पट्टीमध्ये पण गहूच लावलेला आहे. आणि हे मळा पण पप्पांनी केलेला आहे. त्याच्या पलीकडं आंबे लावलेले आहे नवीन. आणि ही जे आंब्याची पट्टी आहे याच्यामध्ये आंब्याचे हे जे मोठे झाड दिसतात हे जुने आहेत आणि हे जे नवीन आहेत छोटे छोटे 5-5 फुटाचे झाड हे पप्पांनी मागच्या वर्षी लावलेले आहे. याला फुलोरा आलेला आहे, पण याचं पीक आम्हाला यावर्षी घ्यायचं नाही, कारण याला जर फळ आली तर याचं बूड म्हणजे खोड छोटा आहे, तर हे झाड पडून जाईल. त्याच्यामुळं याची बुडातून छाटणी करण्यात येणार आहे, म्हणजे त्याचं बूड मोठं होणार आणि त्याच्यानंतर मग त्याचं आपण फळ पीक घेऊ शकतो. हे बघा, हे 5 फुटाचे झाड मागच्या वर्षी लावलेले आहेत आणि हे जे मोठाले झाड आहेत हे जुन्या ओनरचे आहेत, जुन्या मालकांनी लावलेले आहे. हे संपूर्ण शेत 5 ते 6 एकरमध्ये आहे आणि हे माझ्या आजोबाचं तर प्रॉपर्टी नाही आहे, माझ्या वडिलांनी आत्ता घेतलेलं आहे 1-2 वर्षाखाली. बघू शकता तुम्ही. हे पूर्ण 1.5 एकरची पट्टी आहे एक अंदाजा, आणि याच्यामध्ये जुने झाड 50-60 झाड आहेत आणि नवीन हे असले छोटे 5 फुटाचे झाड लावलेले आहे. हे 200-300 झाड आहेत. या झाडाचं अंतर एक अंदाजे 5 फूट आहे, बघू शकता. आणि ह्या मोठ्या झाडाला खूप फुलोरा आलेला आहे आणि छोटे छोटे आंबे पण आलेले आहे, कैरी. हे बघा, असे गोटी उडाले आहे. आणि संपूर्ण आंब्याला ठिबकने आम्ही पाणी देत आहोत, हे बघा. आणि आंब्याच्या झाडामध्ये अंतर कमी असल्यामुळं त्याच्यामध्ये फवारणी करण्यासाठी आणि रूटर आणि पाळी ते वगैरे मारण्यासाठी, पाळी मारण्याचं काम आहे का नाही माहिती नाही मला, पण त्याच्यासाठी पप्पाने हे ट्रॅक्टर घेतलेला आहे छोटा, बघू शकता तुम्ही. स्वराज 717 नावाचा ट्रॅक्टर आहे आणि याला हे रूटर पण घेतलेला आहे. आणि याचा लुक किती मस्त दिसतोय, मला खूप आवडतं ट्रॅक्टर हे, बघू शकता तुम्ही. छोटूसं ट्रॅक्टर आहे आणि हे इझिली पूर्ण ह्या दोन्ही या साईडनं आणि इकडून पण आंब्याचे झाड लावलेले आहे, तर याच्या आतून इझिली हे ट्रॅक्टर चालू शकतं, पळू शकतं आणि त्यातून पूर्ण काम होऊ शकतं आपलं. बघू शकता तुम्ही शेतामध्ये किती सुंदर असा व्ह्यू दिसत आहे. बघा, सनसेट पण झालेला आहे, 5-5:30 वाजलेले आहे सध्या. आणि हे हे नवीन झाड लावलेले आहेत मागच्या वर्षी, आणि हे मोठे झाड जे दिसत आहेत हे जुने आहेत. आणि पेरणी करण्यासाठी हे पेरणी यंत्र पप्पाने घेतलेलं आहे छोट्या ट्रॅक्टरसाठी. या पेरणी यंत्रातून सगळ्या पिकाची आपण पेरणी करू शकतो, अगदी छोट्या पिकापासून मोठ्या पिकापर्यंत यातून पेरणी करता येते. आणि हे आपल्या छोट्या ट्रॅक्टरला फिट होऊन जातं, त्याच्या साईजचं आहे. आणि हे 2 पण हत्यार आहेत ट्रॅक्टरचे, याचा यूज काय आहे मला माहिती नाही आहे. आणि ते तिकडं ट्रॅली पण ठेवलेली आहे. आणि हे इथं येळूचे झाड आहेत, बघू शकता तुम्ही. हे येळू काय आम्ही तोडून ठेवलेले होते. ह्या वरच्या पट्टीमध्ये आम्ही पूर्ण गव्हाचे पीक घेतलेले आहे
आणि या साईडला पण गहूच आहे. आणि हे इकडं आंबे आणि हे मळा आहे वर बसण्यासाठी, लक्ष देण्यासाठी, झोपण्यासाठी रात्रीला. कारण आमच्या भागामध्ये खूप जंगली प्राण्यांची अडचण आहे. रानडुक्कर वगैरे, रोही वगैरे येतात. आणि याच्या पलीकडं पण आंबे लावलेले आहेत, ते पण दाखवतो मी तुम्हाला. आणि हे बघा, हे मळा तयार केलेला आहे पूर्ण अँगलमध्ये. वर बाज बसू शकते एक. आणि याचं थोडंसं काम पुन्हा बाकी आहे. वरती पण एक बाज ठेवू शकतो आपण. आणि खाली पण साचे केलेले आहे बाज ठेवण्यासाठी, बघू शकता तुम्ही. आणि वरती 2 पत्तर पण लावलेले आहे. कारण पाऊस जरी आला तरी पण आपल्याला पाऊस लागणार नाही आहे. आणि हे टिबा तयार केलेला आहे पप्पांनी. पाईपलाईन आलेली आहे तळ्यावरून, बघू शकता. आणि हे इकडं पण आंब्याचे झाड लावलेले आहे. इकडले झाड खूप छोटे आहे, बघू शकता तुम्ही. हे मागच्या वर्षीच लावलेले आहे, पण हे खूप छोटी झाड आहेत. आणि या पट्टीमध्ये पण आंब्याचे झाड लावलेले आहेत पूर्ण. एकूण 800 ते 850 छोटे छोटे झाड लावलेले आहे. हे झाड मोठे होण्यासाठी खूप टाईम लागणार आहे. आणि याचं पीक येण्यासाठी पण खूप वर्ष लागणार आहे. एक अंदाजे 3-4 वर्ष लागतील या झाडांना मोठे होण्यासाठी. बघू शकता तुम्ही किती छोटं झाड आहे हे. आणि या 850 झाडापैकी काही झाड मोठे पण आहेत, 3 ते 4 फुटाचे. आणि त्याला खूप पान पण आलेले आहेत आणि फुलोरा पण आलेला आहे. छोटे छोटे फळ पण त्याला आलेले आहेत. पण या पानाच्या वजनाने त्याचं खोड खूप छोटं आहे, तर पानाच्या वजनाने सगळे झाड खाली पडत आहेत. तर त्याला काडीला दोरीने बांधावं लागत आहे. हे बघा, अशा प्रकारे झाड खाली वाकत आहेत. शांत हवा आणि आंब्याचे झाड आणि सुंदर सनसेट, बघू शकता तुम्ही किती छान व्ह्यू दिसत आहे शेतामध्ये. आंब्याच्या झाडासोबत काही वांग्याचेही झाड लावलेले आहेत घरी खाण्यासाठी. आणि त्याला असे सुंदर छोटे छोटे वांगे पण आलेले आहेत, बघू शकता. रोही, रानडुक्कर यांच्यापासून बचावासाठी पिकाचं नुकसान करतात ते खूप, त्याच्यासाठी तार कंपाऊंड पण केलेलं आहे. आणि आमचा गहू 10 ते 15 दिवसामध्ये काढणीला येणार आहे. बघू शकता तुम्ही किती छान सोन्यासारखा दिसत आहे. आणि आभाळ पण खूप आलेला आहे, पावसाची शक्यता दिसते. पण अशा वेळी जर पाऊस आला तर शेतकऱ्याचं खूप आर्थिक नुकसान होईल. आणि या साईडला खंडोबा मंदिर आहे आणि या साईडला गाव आहे आणि हे आपलं शेत आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे व्ह्यू. सनसेट झालेला आहे आणि गहू किती छान दिसत आहे.